एम एल म्हणजे काय? एम एल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, जिथे संगणक स्वतः शिकतो, निर्णय घेतो आणि डेटावरून अंदाज लावतो, असं आपण याला शॉर्टमध्ये म्हणू शकतो. AIML ही सध्याची एक ट्रेंडिंग ब्रांच आहे. जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयमुळे ह्याला आता सध्या खूप डिमांड आहे. मशीन लर्निंग ही त्याची जी कन्सेप्ट आहेत. एआयच्या खूप साऱ्या ब्रांचपैकी एक ब्रांच आहे. AIDS सर्वांनी ऐकलेलं आहे. तसंच हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आहे. ह्या ब्रांचविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूया की ह्या ब्रांचमध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतील, कोणते फॅक्टर आहेत जे AIML मध्ये येतात. त्याबरोबर संगणक स्वतः कसा शिकू शकतो, निर्णय घेऊ शकतो आणि डेटावरून अंदाज कसा लावू शकतो, सगळ्या गोष्टी या ब्रांचच्या रिलेटेड आपण पाहूया. पाहायला गेलं तर इंस्टाग्रामवर तुम्हाला जे रेकमेंडेशन येतात ते याच द्वारेच येतात. गुगल मॅप, ट्रॅफिक प्रेडिक्शन, GPT, व्हॉइस असिस्टंट, मेडिकल डायग्नोसिस, स्टॉक प्रेडिक्शन, ह्या सगळ्यांना आपण AIML चे उदाहरण म्हणून पाहू शकतो. AIML कधी टाळावी? जर मॅथ खूप वीक आहे, प्रोग्रामिंग अजिबात आवडत नाही, फक्त ब्रांच घेतली की जॉब मिळेल असा गैरसमज असेल तर ही ब्रांच टाळावी. प्रॅक्टिसपेक्षा फक्त सिलेबसवर विश्वास असेल तर AIML ही ब्रांच टाळावी, कारण की ह्याच्यामध्ये मॅथ चांगला असणं, प्रोग्रामिंग ची आवड नसेल तर मग तुम्ही ह्याच्यात कसं सर्वाइव्ह करणार. त्याच्यामुळे AIML साठी ह्या बेसिक 4 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ब्रांच निवडताना हे 4 फॅक्टर तुम्ही लक्षात घेणे गरजेचे असतील. आणि आजकाल खूप विद्यार्थी ब्रांच निवडताना पहिल्यांदा अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे नंतर ज्यावेळेस ब्रांचमध्ये हळूहळू काही गोष्टी जमत नाही त्यावेळेस हे प्रॉब्लेम जास्त लक्षात यायला सुरुवात होते. ब्रांच कधी घ्यावी? जर तुमचं मॅथ ज्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिक चांगला आहे किंवा चालतंय, आवडते, अशा वेळेस तुम्ही AIML ब्रांच घ्यायला हवी. प्रोग्रॅमिंग, पायथॉन, लॉजिकमध्ये इंटरेस्ट आहे त्यावेळेस तुम्ही या ब्रांचचा विचार करू शकता. नवीन टेक्नॉलॉजी शिकायची तयारी आहे त्यावेळेस AIML ब्रांच घ्यावी. त्याच्यानंतर भविष्यात टेक रिसर्चमध्ये करिअर करायचं आहे त्यावेळेस तुम्ही ही ब्रांच घ्यावी. त्याच्याबरोबर प्रोजेक्ट, कोर्सेस, सेल्फ लर्निंग करायला रेडी आहात. AIML मध्ये काय शिकवलं जातं? पायथॉन प्रोग्रॅमिंग, डाटा सायन्स अँड डाटा अनालिटिक्स, मशीन लर्निंग अल्गोरिदम्स, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, AI इन हेल्थकेअर अँड फायनान्स, रोबोटिक्स या सारखे सब्जेक्ट शिकवले जातात. पायथॉन खूप महत्त्वाचं आहे. AIML नंतर जॉब्स कुठे मिळतात? मशीन लर्निंग इंजिनियर्स, डाटा सायन्स, डाटा अनालिस्ट, AI इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर सारखे जॉब अवेलेबल आहेत. रिसर्चमध्ये, हायर स्टडीमध्ये MTech, MS, PhD करू शकता. तर फायनल वर्डिक्ट काय? तर इंटरेस्ट आणि एफर्ट असेल तर AIML बेस्ट आहे. कन्फ्युजन असेल तर CS किंवा IT जास्त सेफ ऑप्शन आहे. सो निर्णय तुमचा आहे.